नमस्कार, जय शिवराय। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपल्या अल्पमतीने काहीसा प्रकाश टाकूया। तसं पाहिलं तर छत्रपतींचं जीवन इतकं उत्तुंग आहे, इतकं महान आहे की आपल्यासारखे सामान्य अपात्र असलेली व्यक्ती एवढ्या मोठ्या महान राजाचं वर्णन करू शकत नाही। तरी पण आपण त्यांच्या जीवनातल्या काही आदर्शवत बाबी आहेत, त्या आदर्शवत बाबी चर्चा करून आपण सर्वजण समजून घेऊया। प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याला नमन, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला नमन, अभिनव वाग्विलासिनी विश्वमोहिनी हंसवाहिनी माता शारदेला नमन। जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, जगासाठी पसादान मागणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांतीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। शब्दांचं सामर्थ्य वर्णन करणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज। समस्त संत मांदियाळी पुण्यश्लोक शहाजी राजे, ज्या पवित्र कुशीत स्वराज्याचं नेतृत्व घडलं वाढलं, त्या पवित्र कुस असलेल्या राष्ट्रमाता लोकमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ। हिंदवी स्वराज्य संस्थापक, ज्या एकाच व्यक्तीच्या ठाई अनेक सद्गुण होते। कर्णाचं औदार्य, भीष्माची प्रतिज्ञा, हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा, भगीरथाचे प्रयत्न, श्रावणाची मातृभक्ती, एकलव्याची गुरुभक्ती, हे सर्व सद्गुण ज्या एकाच महात्म्याच्या महान योगी पुरुषाच्या ठाई सापडतात ते छत्रपती शिवाजी महाराज। संस्कृत पंडित बुद्धभूषण, महाराष्ट्राचे युवराज छत्रपती शंभूराजे। समस्त महापुरुष, विशेष करून राजा हा रयतीसाठी असतो, रयत राजासाठी नसते, हे परखडपणे ठासून सांगणारे लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज। शिव्या शाप शेण सहन करत समाजाला क्रांती करून शिक्षणाची क्रांती करणारे थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। राज्यघटना लिहिताना मला फार त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर छत्रपतींचे स्वराज्य होतं। अशा छत्रपतींच्या चरित्राबद्दल गौरवोद्गार काढणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वांच्या महापुरुष समाजसुधारक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांना मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा श्वास, महाराष्ट्राची धडकन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा करिश्मा काय असेल? एका ठिकाणी एका वसतिगृहात वेगवेगळ्या प्रांतातले विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असताना राहत असत। ऐकण्यात आले की ती सर्व चर्चा करत होती आणि चर्चेअंती सर्व विद्यार्थी एकमेकाला सांगत होते की आपापल्या राज्याचं वैशिष्ट्य सांगा, आपापल्या राज्याची ओळख सांगा। प्रत्येकजण उठत होता, आपल्या राज्याचं वैशिष्ट्य काय, आपल्या राज्यातला माणूस ओळखायचा कसा हे सांगत होता। आणि त्याच ठिकाणी महाराष्ट्रीयन मुलंसुद्धा होती। बिहारी उठला, सांगू लागला ज्याला बिहारी भाषा येते तो बिहारचा। गुजराती विद्यार्थी उठला, तो सांगू लागला ज्याला गुजराती येते, ज्याला व्यापार येतो तो गुजरातचा। तामिळनाडूचा उठला, ज्याला तामिळ येते, कर्नाटकचा उठला, ज्याला कानडी येते। अशा पद्धतीने जो तो ज्या त्याच्या राज्याची ओळख सांगू लागला। त्या ठिकाणी एक महाराष्ट्रीयन मुलगा उठला आणि सांगू लागला, म्हणे मी सांगू महाराष्ट्राची ओळख? म्हटले सांग। म्हणे ज्यांना मराठी बोलता येते, जो महाराष्ट्रात राहतो, ज्याला आचार्य आत्रे कळतात, ज्याला कुसुमाग्रज कळतात, ज्याला गदी माडगुळकर कळतात, नवे नवे ज्याला ज्ञानेश्वरी कळते, तुकाराम गाथा कळते, तो महाराष्ट्राचा, तो महाराष्ट्रीयन। त्याच विद्यार्थ्याशी जरी दुसरा एक महाराष्ट्राचा विद्यार्थी बसला होता आणि तो सांगू लागला, अरे एवढी मोठी व्याख्या असते का महाराष्ट्रीयन माणसाची? महाराष्ट्रीयन माणसाची अगदी अगदी छोटी व्याख्या आहे। म्हटले काय? महाराष्ट्रीयन माणूस जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला, जगातल्या कुठल्याही प्रांतात असला, किती लाखांच्या लोकांमध्ये असला, फक्त त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर ज्याच्या अंगात रक्त सळसळतं, ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपोआप तोंडातून जय बाहेर पडतो, तो महाराष्ट्रीयन, तो मराठी माणूस। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा करिश्माच असा आहे। बरीचशी लोक सांगतात की या भारत देश धर्माचं काही खरं नाही, याच्यावर आक्रमण होऊ लागलीत। अरे याच्या आधी अनेक
वर्ष या भारत देश धर्मावर आक्रमणं झालीत. पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले, मुघल आले, अनेकांनी ही भारतातली माती भरडून काढली. पण भारताची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, डगमगली नाही. अनेक आक्रमणं झाल्यावर सुद्धा ती संस्कृती जशीच्या तशी राहिली. बरेचसे लोक सांगतात भारत देश धर्माचं काही खरं नाही, पण त्यांना सांगू इच्छितो, जोपर्यंत छत्रपतींचे विचार आमच्या हृदयात आहेत, जोपर्यंत छत्रपतींच्या विचारावर आचारावर आम्ही जगतो आहोत, तोपर्यंत कितीही आक्रमणं झालीत आणि काही झालं तरी या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र देश धर्म बुडणार नाही. ही ताकद त्या छत्रपतींच्या विचारांची आहे. जी समाजासाठी जगतात ती कायमची लक्षात राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत अजरामर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांजवळ विकार नव्हते. ज्यांच्याजवळ विचार असतात त्यांच्याजवळ विकार नसतात, आणि ज्यांच्याजवळ विकार असतात त्यांच्याजवळ विचार पोहोचतच नाहीत. छत्रपतींचं जीवन कार्य हे स्फटिकासारखं शुद्ध आहे. छत्रपती आयुष्यभर सन्मानाने जगले, स्वाभिमानाने जगले आणि दुसऱ्यांचा सन्मान सत्कार करता जगले, स्वराज्य करता जगले. प्रत्येकाला वाटतं जीवनात काहीतरी सरावं आणि काहीतरी उरावं, मात्र दुर्दैवानं जे सरावं ते सरत नाही आणि जे उरावं ते उरत नाही. मात्र छत्रपतींच्या जीवनात त्यांचं नाशिवंत शरीर जरी सरलं असेल, पण कीर्तीच्या रूपाने ते सदैव आपल्यात आहेत, सदैव उरले. असं म्हटलं जातं, धर्मतत्वांचा अन्वयार्थ लावण्यात ज्यांना धन्यता वाटते असे काही अपवादभूत आत्मे या सृष्टीच्या क्षितिजावर दिसतात, आपल्या तेजाने तळपतात आणि आपल्या पश्चात प्रकाशाची स्मृती ठेवून अंतर्धान पावतात. याच कोटीतले छत्रपती होते, याच पंक्तीतले छत्रपती होते. आज छत्रपतींचा नावाचा वापर राजकारणासाठी होतोय, खेद वाटतो. आज प्रत्येकजण छत्रपतींच्या नावाचा वापर करून राजकारण करू बघतोय. प्रत्येकजण आपल्या आपल्या चौकटीत छत्रपतींना ठेवतोय. चुकीचं आहे. हे महापुरुष आपण चौकटीत आणले. हा विशिष्ट जातीचा, हा तो विशिष्ट जातीचा म्हणून त्यांना आपण छोटे करतोय. हे जे माणसं असतात ती समाजासाठी जगतात आणि समाजासाठी जन्माला येतात. ही कुण्या जातीची नसतात, कुण्या धर्माची नसतात, ही सर्व समस्त मानव जातीची असतात. पण मात्र आपण आज भेदाभेदात प्रत्येक महापुरुषाला चौकटीत आणू पाहतोय आणि ती खेदाची बाब आहे. हा निसर्ग हिरवागार आहे, हिरवागार निसर्ग आहे म्हणतो काय मुस्लिम धर्माचा, तो सर्वांचा आहे. सूर्य उगवताना भगवा असतो, मावळताना भगवा असतो, म्हणून तो भगवा रंग हिंदूंचा आहे. म्हणून सूर्य काय फक्त हिंदूंचा नाही, समस्त मानव जातीचा. समुद्र निळाशार असतो, निळा असतो म्हणून तो काय बौद्धांचा नाही, समस्त मानव जातीचा. आज आम्ही रंगांच्या वाटण्या केल्या, आज आम्ही संतांच्या वाटण्या केल्या, आज आम्ही महापुरुषांच्या वाटण्या केल्या. ही खेदाची बाब आहे. हे थांबलं पाहिजे. छत्रपतींच्या जीवनकार्यातून आपण बोध नेमका काय घेतोय? 18 पगड जातीची माणसं एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, सर्वांना एकत्रित बांधलं आणि स्वराज्य निर्माण केलं. उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखून या. शिवरायांच्या जीवनाबद्दल काय सांगायचं? स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं आणि दुसऱ्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यातच आपलं प्रतिबिंब शोधावं, या उक्तीने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी आपलं कार्य केलं. आज आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचं जीवन तुम्ही बघितलं तर 1630 पासून 1680 पर्यंत वयाच्या 6व्या वर्षापासून सतत संघर्ष केला, मात्र आत्महत्येचा विचार कधीही शिवरायांनी केला नाही. अनेक संकट आली, अनेक अडचणी आल्या, पण छत्रपतींनी आत्महत्या केल्या नाही. विशेष म्हणजे त्यांच्या काळात शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या नाही. स्वाभिमानी शेतकरी त्यांनी उभा केला. छत्रपतीही कर्ज काढत होते. छत्रपती जेव्हा स्वराज्याचा विस्तार करत होते त्यावेळेस त्यांना सुद्धा पैशांची निकड भासत होती. एकदा प्रसंग आहे, छत्रपती एकदा एका श्रीमंत सावकाराकडे गेले आणि सांगू लागले, सावकारजी मला कर्ज हवंय. त्यावेळेस सावकारजी म्हटले, अहो छत्रपती तुम्ही कर्जदार म्हणून आलात का छत्रपती म्हणून आलात? त्यावेळेस छत्रपतीने त्या सावकाराला सांगितलं, मी कर्जदार म्हणून आलोय. म्हटले मग माझी एक पद्धत आहे, मी कर्ज देतो पण कर्ज देत असताना काहीतरी गहाण मागतो, काहीतरी गहाण ठेवतो. छत्रपती म्हटले, अरे मी काय देऊ शकतो गहाण? म्हटले तुम्ही छत्रपती आहात, काही गहाण ठेवा. त्यावेळेस छत्रपतींचे उद्गार आहेत. शिवराय म्हटले, राजे म्हटले,
अरे या ठिकाणी महाराष्ट्रात या स्वराज्यात जे आहे ते रयतेचं आहे, माझं असं स्वतःचं काय आहे? एवढा मोठा छत्रपती ते सांगतात की हे सगळं रयतेचं आहे, जनतेचं आहे, या स्वराज्यात माझं असं स्वतःचं काय आहे म्हणणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीतला. तुमचा आमचा स्वाभिमान जागृत होतो की एवढे 360 किल्ले ज्यांनी निर्माण केले पण एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. आम्ही साधं लग्नात भांड देतो तरी त्याच्यावर नाव टाकून देतो. छत्रपतींनी एवढा विस्तार केला पण कुठेही जिजाबाई किल्ला, संभाजी किल्ला, शहाजी किल्ला, शरीफजी किल्ला, शिवाजी किल्ला अशी नावं दिली नाहीत. त्यांच्यापासून आम्ही एवढं शिकलो तरी फार झालं. छत्रपतींनी त्या सावकाराला सांगितलं, अरे माझं स्वतःचं असं काही नाही, मात्र शेजारी एक गवताची वाळलेली काडी होती, ती छत्रपतींनी उचलली आणि त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितली, ही स्वराज्यातली गवताची काडी आहे, एक छत्रपती तुम्हाला ती गहाण ठेवतोय. आणि बस त्या सावकाराने सुद्धा त्याच्या तिजोरीत ती गवताची काडी ठेवली. काही दिवसानंतर हिरोजी इंदलकर आणि छत्रपती सुरतेवर छापा केल्यानंतर ते धन द्रव्य कर्ज व्याजासहित द्यायला सावकाराकडे गेले. सावकाराने ते सर्व मोजून घेतलं आणि सांगितलं, बरोबर आहे राजे. राजे तिथंच उभे राहिले. इंदुलकर सांगतात, राजे चला की आता. अहो म्हटले, नाही, आपली गहाण ठेवलेली वस्तू परत घ्यायची आहे. इंदुलकर आणि बाकीचे सर्व सरदार हसले. म्हटले, राजे अहो काय गहाण ठेवलंय आपण? ती गवताची वाळलेली काडी ती घेतली काय आणि न घेतली काय? चला की घरी. राजे रागाने लाल झाले. राजांच्या मुठ्या वळल्या आणि राजे सांगू लागले, नाही, ती स्वराज्याची गवताची काडी आहे. ती गवताची काडी सामान्य नाही, महाराष्ट्रातल्या स्वराज्यातल्या सर्व जनतेचा अधिकार असलेली ती काडी आहे आणि ती काडी मी परत घेईल, कारण महाराष्ट्रातली कुठलीही वस्तू कुणाकडे मी गहाण पडू देणार नाही. हा स्वाभिमान राजांचा होता. राजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही. शेतकरी मित्रांनो, आपण त्याच महाराष्ट्राच्या मातीतले आहोत. आपण का आत्महत्या करतो? अरे जीवन इतकं सुंदर आहे. दुर्लभो मानुषो देही किंवा नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. हे जीवन पुन्हा मिळणे नाही. सुंदर जीवन आहे, हे आत्महत्या करून आपण आपली बायका मुलं सगळ्यांना अनाथ करतो. भयंकर दुःख होतं त्यांना. म्हणून जीवन सुंदर आहे, संघर्ष करूया आणि जगूया. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सैनिकांना तर राजा आपला वाटत होता, काही विशेष नाही, काही विशेष नाही. पण इथला गोरगरीब शेतकऱ्याला सुद्धा हा राजा जगला पाहिजे, हा माझा राजा आहे, ही भावना तयार होत होती. का होत होती माहिती आहे? शिवरायांची आज्ञापत्र बघा तुम्ही. शिवरायांनी आज्ञापत्रात शेतकऱ्यांबद्दल वर्णन केले. त्यांनी स्पष्ट सांगितले आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा शेतसारा ठरवत असताना जमिनीचा पोत बघून, जमिनीची प्रत बघून शेतसारा ठरवणारा पहिला राजा या भारतातला छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आजपर्यंत अंधाधुंदीने शेतसारा वसूल व्हायचा. कुणाकडे 100 एकर जमीन असली, काळी कसदार असली तरी त्याला तोच शेतसारा, गरीब असला त्यालाही तोच शेतसारा. राजांनी जमिनीची मोजणी केली. याआधी महाराष्ट्रात जमिनीची मोजणी झालेली नव्हती. महाराष्ट्रात जमिनीची मोजणी करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शिवरायांना शेतकरी सुद्धा तेवढ्याच आदराने पूजत होता. जमिनीची मोजणी केली, जमिनीचा पोत ठरवला आणि मग सांगितले की तू किती सारा द्यायचा. विशेष म्हणजे आज्ञापत्रात त्यांनी त्या सगळ्या सैनिकांना सांगितले, तुम्ही जेव्हा घोडदळ नेता, सैन्यदळ नेता, तेव्हा भर पिकातून, शेतकऱ्याच्या भर पिकातून जाऊ नका. आणि हो, तुम्ही कुठल्याही गावी मुक्काम असले, तुम्हाला चारा वैरण लागत असला, धान्य लागत असले तरी सुद्धा किल्ल्यातून दिलेल्या पैशातून रयतेकडून ते विकत घ्या, लूटमार करू नका. हा स्पष्ट आदेश राजांचा त्या सैनिकांना होता. विशेष म्हणजे आज्ञापत्रात वर्णन आहे, राजांनी त्यांना स्पष्ट सांगितले की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. हा आदेश राजांचा होता. राजांनी छोट्या छोट्या सूचना त्या शेतकऱ्यांकरता दिलेल्या आहेत की जेव्हा तुम्ही एखाद्या गावी झोपता, एखाद्या ठिकाणी तुमचा तळ असतो सैन्याचा, त्या ठिकाणी तुम्ही रात्री दिवा पेटवता. दिवा पेटल्यानंतर तसाच दिवा पेटत असताना झोप लागते आणि झोपून जाता. रात्री उंदीर वगैरे असे कीटक येतात आणि उंदीर ती वात, दिव्याची पेटलेली वात दातात धरून, तोंडात धरून पळत जातात. माझ्या शेतकऱ्यांच्या गंजी असतात शेतांमध्ये आणि जर समजा ती उंदराने नेलेली वात गंजीजवळ गेली तर माझ्या शेतकऱ्याच्या गंजी पेटतील आणि माझ्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल. केवढी ही काळजी, केवढा हा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा. आणि म्हणून महाराजांच्या काळात
शेतकऱ्यांचे मोर्चे कधी निघाले नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी झाल्या नाहीत. हे विशेष कार्य छत्रपतींचं आहे. विशेष म्हणजे छत्रपतींनी आयुष्यभर सगळ्यांचा सन्मान केला. कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, सगळ्यांचा छत्रपतींनी अगदी चांगल्या प्रकारे जय जयकार केला, नवे नवे सन्मान केला. अशा ह्या राजाचं वर्णन करत असताना विशेष काही गोष्टी सांगायला आवश्यक मला आनंद होईल की आज शिवरायांचं कार्य इतकं महान आहे, इतकं महान आहे की शिवरायांनी आयुष्यभर एक चांगल्या सत्कार्यासाठीच आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि अशा छत्रपतींच्या जीवनात फार विशेष काही काही घटना आहेत. त्या सगळ्या घटना आपण या ठिकाणी सांगणारच आहोत. विशेष म्हणजे छत्रपतींनी ज्यावेळेस गडाचं बांधकाम होतं आणि त्या रायगडाचं बांधकाम करत असताना बांधकाम मंत्री म्हणून हिरोजी इंदुलकर होते. आणि इंदुलकर ज्यावेळेस गडाचं बांधकाम करत होते आणि राजा त्यावेळेस कुठेतरी मोहिमेवर गेले आणि इंदुलकरांनी त्या प्रसंगी पैसा संपल्यामुळे गडाच्या पायथ्याशी भला मोठा वाडा होता, प्रॉपर्टी होती, जमीन जुमला होता, तो सगळा विकला आणि त्या पैशातून गडाचं बांधकाम पूर्ण केलं. जेव्हा राजे मोहिमेवरून परत आले आणि राजांनी ते गडाचं उत्तम बांधकाम बघितलं, आजही तुम्ही रायगडावर गेलात तर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे रायगड आहे. तुम्हाला माहिती आहे, रायगडावरचं काम आजकालच्या अभियंत्यांना विचार करायला लावणार आहे. इतकं अप्रतिम काम त्यावेळेस इंदुलकरांनी पूर्ण केलं. राजांना प्रचंड आनंद झाला. राजे त्या इंदुलकरांना, हिरोजीला सांगू लागले, वा हिरोजी, बहुत खूप सुंदर काम केलं तुम्ही, अप्रतिम बांधकाम केलं. मागा, तुम्हाला काय मागायचंय? आज मी तुमच्या घरी चहा पानसाठी येणार, जेवायला येणार. राजे म्हटले चला की. इंदुलकर त्यांना रायगडावरच एका झोपडीत घेऊन गेले. त्यावेळेस राजे म्हटले, हिरोजी, अरे आपला भला मोठा वाडा आहे, तिथे जाऊया. त्यावेळेस बाकीचे सैनिक सांगू लागले, सरदार सांगू लागले गडावरचे, राजे हिरोजींनी वाडा विकला. का? जमिनी विकली राजे. का? ज्यावेळेस तुम्ही मोहिमेवर होता त्यावेळेस गडाच्या बांधकामासाठी पैसा अपूर्ण पडत होता आणि म्हणून त्यावेळेस हिरोजीने कुठलाही विचार न करता स्वतःची सगळी प्रॉपर्टी, सगळी मालमत्ता विकली आणि गडाचं बांधकाम पूर्ण केलं. राजांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राजांनी कडकडून मिठी मारली हिरोजीला. हिरोजी, केवढं हे समर्पण, केवढा हा त्याग स्वराज्याकरता. स्वतःची मालमत्ता, स्वतःचं राहण्याचं घर विकावं स्वराज्याकरता, या मराठी माणसांकरता, या मराठी मातीकरता. माग हिरोजी, माग, तुला काय मागायचं ते माग. हिरोजी म्हटले, काही न कसा. राजे, तुमची पाठीवर शाबासकीची थाप हवी बास, बाकी काही नको. नाही म्हटले, तुला काहीतरी मागावं लागेल, तुला मी द्यायला आज इच्छुक आहे, तुला काहीतरी मागायचं आहे. हिरोजी म्हटले, राजे देता? राजे देता? राजे म्हटले, माग. पाटील की पाहिजे, सरदार की पाहिजे, किल्लेदार व्हायचंय, काय व्हायचंय? सबनीस व्हायचंय, कारखानीस व्हायचंय, सांग मला काय व्हायचंय. त्यावेळेस हिरोजीने हात जोडले आणि राजांपुढे सांगू लागले, राजे मला काही नकोसा, फक्त हे रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराचं काम पूर्ण झालंय, फक्त पायऱ्या बसवायच्या राहिल्यात आणि त्या एका शेवटच्या पायरीवर दगड लावायला अजून बाकी आहेत. तेव्हा एक चौकोनी दगड तिथे लावला जावा पायरीला आणि त्या चौकोनी दगडावर हिरोजी असं नाव कोरावं आणि ते लावलं जावं. राजे म्हटले, अरे ही काय मागणी आहे? दगडावर हिरोजी नाव टाका आणि तो पायरीला लावा, ही काय मागणी असते? म्हटले, राजे मला हेच हवंय. का पण? हे मागण्याचा तुझा हेतू काय? का असं मागतोयस? काहीतरी चांगलं एखादं पद मागून घे, एखादी पदवी, एखादी नोकरी मागून घे. राजे म्हटले, हिरोजी म्हटलं, नाही राजे. म्हटले, का अशी मागणी करतोस? म्हटले, राजे जेव्हा तुम्ही रायगडावर राहाल, जेव्हा तुम्ही अंघोळ झाल्यानंतर दर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिरात याल. म्हटले, हो. आणि ज्यावेळेस तुम्ही दर्शनासाठी याल तेव्हा तुमच्या पायात पादुका नसतील, अनवाणी पायाने तुम्ही दर्शनाला याल. म्हटले, बरोबर. आणि त्यावेळेस अनवाणी पायाने येत असताना तुमच्या चरणाला धूळ लागेल, रज लागेल, रजकण लागतील. म्हटले, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ते पाऊल पहिल्या पायरीवर ठेवाल आणि पहिल्या पायरीवर ठेवल्यानंतर तुमच्या चरणाची धूळ त्या हिरोजी नावाच्या दगडावर पडेल आणि राजे माझं जीवन सार्थक होईल. काय ही अप्रतिम मागणी असावी. ही लोक स्वराज्यासाठी यांनी समर्पण केलं, स्वराज्यासाठी आयुष्य वेचलं आणि म्हणून अनेक अशा महान थोर सैनिकांच्या, सरदारांच्या ताकदीने हे स्वराज्याची निर्मिती झाली.
म्हणून राजे नेहमी सांगायचे, हे जनतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे तुमचं आमचं नाही. आणि अशा प्रकारे हे महान राजे यांनी आयुष्यभर आईच्या आज्ञेत ते राहिले. जोपर्यंत आऊसाहेब जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत ते राहिले. आज त्यांच्या चरित्राकडे फक्त आपण जय शिवाजी जय भवानी एवढं म्हणून चालणार आहे का? फक्त छत्रपतींच्या नावाचा जय जयकार नको आहे. छत्रपतींच्या नावाचा नुसता उच्चार करायचा नसतो, तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने आचरण करायचं असतं. आज जय शिवाजी जय भवानी म्हणतोय आणि आपल्या आईवडिलांना आपण वृद्धाश्रमात ठेवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपर्यंत आऊसाहेब जिवंत होत्या तोपर्यंत प्रत्येक निर्णय घेत असताना आऊसाहेबांची परवानगी घेऊनच निर्णय घेतला. आज त्यांच्या जीवनावर जर प्रकाश जो टाकायचा असेल, त्यांच्याकडून एवढं शिकलं तरी फार आहे. आज आपण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतोय, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि विशेष म्हणजे क्रांती केली की आयुष्यभर त्यांनी त्यांच्या आज्ञेत राहून जेव्हा शहाजीराजे वारले तेव्हा त्यांना सती जाण्यापासून रोखलं. हे छत्रपतींचं जीवनातलं विशेष कार्य आहे. आणि अशा पद्धतीने अनेक महत्त्वाची कार्य शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात केलीत. आणि म्हणून जगात सांगतोय, जगात असा राजा होणे नाही, जगात असा राजा होणे नाही. आणि म्हणून तर म्हटलं जातं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचं जीवन अजरामर आहे. कोणीतरी म्हटलं होतं की शिवरायांची तुलना ही नेपोलियनशी, सीझरशी यांच्याशी तुलना केली जाते, अलेक्झांडरशी. पण कैलासवासी V.K. राजवाडे म्हणायचे की सीझर असेल, नेपोलियन असेल, अलेक्झांडर असतील, हे सुद्धा छत्रपतींच्या जीवन कार्यापुढे फिके आहेत, लुळे आहेत, लंगडे आहेत, या पद्धतीने राजवाड्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि खरंच एक उत्तुंग आणि उच्च जीवन राजे जगले. त्यांच्या जीवनाच्या आदर्शातून आपण नक्की मातृप्रेम असेल, दुसऱ्यांबद्दल सन्मान आणि आदर असेल, स्वराज्याप्रती निष्ठा असेल आणि जीवनात संघर्ष करत असताना कुठलाही वाईट विचार न करता जीवन जगणं असेल, या काही पैलूंवर जरी आपण नजर मारली, त्याप्रमाणे जरी आपण आपल्या जीवनात परिवर्तन केलं तरी खूप होईल. अशा पद्धतीने राजांना या प्रसंगी आपण या सदरात अभिवादन करूया. आणि पुढे त्यांच्या शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रापासून तर त्यांच्या निधनापर्यंत आपण वेगवेगळ्या सदरात त्यांच्या जीवन कार्याचा परिचय बघणार आहोत. सर्वांनी या चॅनलवर येऊन शिवरायांचं जीवनचरित्र नक्कीच बघावं, त्या दृष्टीने मीही माझा प्रयत्न चालू करेल. धन्यवाद.